सकाळच्या पारी घर झाडताना मास्क आणि बासुरी भेटली. चला एकदा ट्राय करून बघू. दिसतोय का नाही मास्क घातल्यानंतर कवट्याचा भाऊ पावट्या बासुरी वाजवून दाखवतो. बासुरीचा आवाज ऐकताच मम्मी म्हणली, बाळा लाटणं फिकून मारीन, नारळ सोलायला बस. चेन्नईच्या नावानीच नारळाची जशी केसर काढली तेवढ्यात घडली खतरनाक गोष्ट. मम्मीला तर चक्करच आली. हे बघून माझ्याच बत्त्या गुल झाल्या. पाटण मध्ये दवाखान्यात गेल्यावर म्हटलीत कराडला जावा, आपण हे पेशंट काय घेणार नाही. रिटायर झाल्यानंतर आजोबांची जशी पेन्शन येते त्याचप्रमाणे मला बी टेन्शन आलेलं, पण काय प्रॉब्लेम नाही. कराडमध्ये पोहोचल्याच्या नंतर बंदुकीच्या स्पीडनं गोळी येते त्याचप्रमाणे ट्रीटमेंट सुरू झाली. थोड्या टायमानंतर सगळीच फॅमिली दवाखान्यात आली. त्यात आपल्याला आज भूक बी लागल्या. वडापावच खाऊन पोट भरलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म का म्हणतात आज कळलं. त्यात ह्यो शेजारचा बिल्लू म्हणतोय, पाहुणं तुम्ही कशाला घेतायचं एवढं टेन्शन, माझा व्हायचं लाड करा, करतो तुम्हाला इन्स्टा मेन्शन, हॅशटॅग पांढरा बोक्या. तेवढ्यात पप्पांनी सांगितलं, बाळानू पेशंट पशी आज मी थांबतो, तुम्ही सगळी घरला जावा. दोस्तांनो पुढच्या भागात बघूया दवाखान्याचं आयुष्य कसं असतंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.